देवयानी, हाँ बोल ना. तू भेटू शकतेस का आता आम्हाला? बघ म्हणजे तुला शक्य झालं आणि तू भेटू शकलीस ना तर खरंच फार बरं होईल. हाँ भेटू शकते ना. पण कुठे भेटायचं? मी तुला पत्ता SMS करतो. हाँ चालेल. बाय. बाय. समंजसपणाला 5 अक्षरी प्रतिशब्द. अगं कुठं समंजसपणाच उरला नाही, कसा प्रतिशब्द मिळणार? सामोपचार. वा, सामोपचार. साक्षी घरी आल्यामुळे तू अगदी खुशीत दिसतेस. खरंच हो बाबा, तिला एकदा सुखरूप बघितलं आणि सगळी काळजीच मिटली माझी. अगं साक्षी केवढं मोठं काम करून आली आहे, उलट तुला तिचा अभिमान वाटला पाहिजे. आणि खरं सांगू का, साक्षी परत आली, देऊचं विक्रमशी लग्न होणार, म्हणजे तुझ्या सगळ्या काळज्याच मिटल्या. बाबा, देऊचं विक्रमशी खरंच लग्न होईल असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे देऊचं लग्न ठरवताना मुळात हे अटी घालणं वगैरेच मला फारसं पटलेलं नाहीये. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, पण देऊ म्हणते त्याप्रमाणे विक्रम खरोखरच बदललाय असं तुम्हालाही वाटतंय? आपल्या देऊसाठी विक्रम 100% योग्य आहे का? प्रतीक्षा, आई म्हणून तुझी काळजी मी समजू शकतो, पण एक गोष्ट तू विसरतेस. विक्रमवरच्या प्रेमापायी देऊ आपल्या दादूला सुद्धा विरोध करायला लागली होती. आणि माझ्या लक्षात आलं की देऊ सहजासहजी आपलं ऐकणार नाही. बाबा, असं कसं ऐकणार नाही? प्रतीक्षा, मुलांच्या बाबतीत अशी चिडचिड करून चालणार नाही. आणि तुझ्या मुली तर किती समंजस आहेत. तसं नाही बाबा, पण हे बघ, केवळ विरोधासाठी आपण विरोध करतोय असं मुलांना कधीही वाटता कामा नये. आणि म्हणूनच खरं तर मी विक्रमला भेटलो, त्याला अटी घातल्या, त्या त्यांनी मान्यही केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर तो घर सोडूनही आलेला आहे. तेव्हा बघू पुढं काय घडतंय, बघू मग ठरवू. हा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. बस. काय झालं विक्रम? अस्वस्थ काय सांग ना. दादूंनी घातलेल्या अटी आम्ही कशा पूर्ण करणार आहोत ना याची चिंता आम्हाला देवयानी, बाकी काही नाही. हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. एवढं सोपं आहे का ते? आम्हाला आधी वाटलं होतं की हे खूप सोपं असेल, पण तसं नाहीये. जिथे जिथे आम्ही जातो ना, नोकरी मिळवलं, समोरचा माणूस उठून उभा राहतो, त्याला असं वाटतं आम्ही त्याची थट्टा करतोय. हात जोडतो आमच्या पुढे, गयावया करतो आणि पाठवलं जातं आम्हाला परत. हे नोकरी मिळवण्यासाठी एवढा स्ट्रगल करावा लागत असेल ना, असं आम्ही कधी विचार पण केला नव्हता. समजा आम्ही तुझ्या दादूंसाठी वेळेत पूर्ण नाही करू शकलो तर काय होईल याची चिंता आम्हाला आहे. आमची झोप उडाली त्यामुळे. मला सांग, तुझी राहण्याची काही व्यवस्था झाली का? नाही. मग काय, कधी आम्ही या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. कालची रात्र तर आम्ही रस्त्यावर घालवली. हे बघ विक्रम, जोपर्यंत तुझ्या घराची काही व्यवस्था होत नाही तोपर्यंत नील भैयांकडे राहणार. मधल्या वेळात मीही तुझ्या घरासाठी प्रयत्न करेन. नाही, अजिबात नाही. का? देवयानी, तू जर आम्हाला मदत केलीस तर तुझ्या दादूंची अट आम्ही कशी पूर्ण करणार? आम्ही तुझ्या दादूंना शब्द दिलाय की आम्ही स्वतःच्या जीवावर आमचं अस्तित्व सिद्ध करून दाखवू, आणि त्यासाठी आम्ही कोणाची मदत घेणार नाही. मग या आमच्या शब्दाला काय अर्थ उरेल? देवयानी, तुला माहिती आहे, कालची रात्र आम्ही रस्त्यावर घालवल्यामुळे
सर्वसामान्य माणसांना शांतपणे झोपणं सुद्धा किती अवघड असतं ही गोष्ट आमच्या लक्षात आली. देवयानी, काय आहे अचानक? रडतेस का तू? विक्रम आता बस, आता हे सगळं थांबवूया. मी बोलते दादूंची आणि त्यांना सांगते की तुम्ही तुमच्या अटी मागे घ्या. तू वेडी आहेस का देवयानी? इतक्या सहजासहजी हार पत्करण्यासाठी आम्ही घर सोडलंय? नाही, आम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप त्रास होतो, पण आता आम्हाला त्याची सवय करायला नाही का? आणि खरं सांगू, खरं तर तू खुश व्हायला पाहिजेस, कारण दादूंनी आम्हाला अशी अट घातली की ज्यामुळे तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. आम्ही एका चांगल्या माणसाप्रमाणे आयुष्य जगावं अशीच तुझी इच्छा होती ना? मग ती या निमित्ताने पूर्ण नाही का होणार? मग एवढी चांगली जर आपली सुरुवात झाली तर त्यासाठी रडायचं? देवयानी, ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे आणि त्याचंही सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. सेलिब्रेशन काय करूया? हो, हॅलो. हॅलो, आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. बोला. टीव्ही सर, चांगली खेळी खेळलात. आमच्या भावाला आमच्या विरुद्ध भडकवलं, आमच्यापासून तोडलं. छान, एका दगडात दोन पक्षी मारलेत. आणि आता स्वतःच्या नातीचं लग्न त्याच्याशी लावायला निघालात. स्वतःच्या फायद्यासाठी आमची बदनामी केलीत. हे जे काय तुम्ही केलंयत ना, त्याचे फार भयंकर परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहेत. आणि ही धमकी समजू नका, हे सत्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रमादित्य आणि देवयानीचं लग्न कधीच होणार नाही, निदान आमच्या हयातीत तरी नाही. तुम्ही आमच्या भावाला आमच्या विरुद्ध भडकवलं खरं, पण त्याला आमच्यापासून तोडणं तुम्हाला कधीच शक्य होणार नाही. झालं तुझं बोलून, आता मी बोलतो. तुझा राग मी समजू शकतो आणि तो येणारच. तुझ्या भावानं घर सोडलं म्हटल्यानंतर हे साहजिकच आहे. एक सांगतो, मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, कारण मला इतर खूप अनेक चांगली कामं आहेत. मी विक्रम पुढं काही अटी ठेवल्या तर माझ्या नातीच्या भवितव्यासाठी. मला बघायचं आहे की तो त्या पुऱ्या करू शकतो की नाही. मला बघायचं आहे तो तिला सुखी ठेवू शकतो का, तो तिच्यासाठी योग्य आहे का. त्याला थांबवायचं असलं तर जरूर थांबवा, माझी काहीच हरकत नाही, कारण मी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. मी सांगितलं, त्यानं ऐकलं, एवढंच. वहिनी, देऊ आणि साक्षी कुठे आहेत? अरे 3-4 वेळा हाका मारल्या त्यांना, पण लक्षणच नाही यायचं त्यांचं. थांब, मी बोलवतो. देऊ, साक्षी, चला ना पटकन, आता पावभाजी थंड होते.
घ्या. घ्या घ्या. खूप दिवसांनी आपण असं एकत्र खायला बसलोय नाही. ए आणि ती ही कुठे आपली, तुझं काय तिचं नाव? श्रावणी. हा श्रावणी. अहो हल्ली घरात असते कुठे, 2 घास तिला सुखाने खायला सुद्धा मिळत नाही. आज सुद्धा कुठल्या तरी फोटोशूटला गेली. वा 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 वा. देऊ साक्षी, कोणाची वाट बघताय? सुरुवात करा. तुमच्या दोघींचं लक्ष कुठे आहे? तुम्ही जेवत का नाही आहात? देऊ साक्षी, का नाही खात तुम्ही दोघी? काही प्रॉब्लेम आहे? नाही, तसं काय नाही. आणि साक्षी तुझं काय? दादू, भूकच नाहीये. खरं तर खायची इच्छा नाहीये मला. साक्षी, उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. आणि देऊ, वहिनी इतक्या प्रेमाने पावभाजी केली. चल पटकन खायला सुरुवात कर. मकरंद, या दोघी का खात नाही याचं कारण मला माहिती आहे. का? हेच की आता आपण इथे जेवतोय, पण विक्रम आणि राजचं काय? दोघं जेवत असतील का? काय खायला मिळत असेल त्यांना? एक सांगतो तुम्हाला दोघींना, निसर्गानं माणसाला कुठल्याही परिस्थितीत ऍडजस्ट करून घ्यायची मोठी ताकद दिलेली आहे. जेव्हा अशा छोट्या छोट्या प्रसंगांना तोंड द्यायची त्यांच्यावर वेळ येते ना, तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने कणखर बनतो. तेव्हा दोघांचा विचार करू नका, जेवायला लागा. हा बोल. फोन केलास ना? खरं तर आम्ही तुला. एक मिनिट. हा विक्रम, तुझा आवाज असा थकल्यासारखा का वाटतोय? हा, थकल्यासारखा? काहीतरी काय देवाने. विक्रम, मला सांग, तू कुठे आहेस आता? आम्ही आता. बोल ना विक्रम, कुठे आहेस तू? गार्डन मध्ये होता मी आता. गार्डन मध्ये म्हणजे मित्राच्या आम्ही घरी आहोत ना, तर त्याच्या गार्डन मध्ये आम्ही बसलोय. आमच्या शाळेतला मित्र आम्हाला भेटला खूप दिवसांनी. त्याच्या घरी आमची 1-2 दिवस राहायची सोय झाली. तो आम्हाला म्हणाला की विक्रम, काळजी करू नकोस, तुझ्या नोकरीची आणि राहायची व्यवस्था 1-2 दिवसात नक्की होईल. हा, त्यामुळे काही आता तरी टेन्शन नाही आहे.
विक्रम तू जेवलास का? खरं सांगू देवाने, आम्हाला ना जेवायची इच्छाच होत नाहीये. विचार का? का? तुझं आमच्यावरचं प्रेम बघून आणि तुला आमच्याबद्दल वाटणारी काळजी बघून आमचं त्यानेच पोट भरलंय. विक्रम देवाने, तू जेवलीस का? नाही, म्हणजे मलाही भूक नाहीये. विचार का? का? सकाळच्या चॉकलेटनीच माझं पोट भरलं. विक्रम, कधी संपणार आहे 30 दिवस? संपतील, लवकर संपतील. असंच आपण फोनवर बोलता बोलता एकमेकांशी रोमॅन्टिक गप्पा मारता मारता 30 दिवस कधी संपतील ना ते आपल्याला पण कळणार नाही. अरे बापरे, देव्यानी, काय झालं? उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून नोकरी शोधायला जायचंय. त्यामुळे आता आम्हाला लवकर झोपायला पाहिजे. हो ना? बघ आता मी फोन ठेवतो. हा, उद्या सकाळी उठलो की आपण बोलूया. ठेव फोन. गुड नाईट. बाय बाय. देऊ? काय झालं देऊ? काय नाही ग. असं कसं? काहीतरी नक्कीच झालंय. सांग ना. विक्रमशी बोलत होते ना. देऊ, खरंच विक्रम स्वतःचं घर सोडून असा बाहेर कुठेतरी राहील असं स्वप्नात सुद्धा कोणाला वाटलं नसेल ना? तुला सुद्धा वाटलं नसेल ना? पण खरंच तू खूप नशीबवान आहेस की विक्रम तुझ्या आयुष्यात आलाय. विक्रमने माझ्यासाठी घर सोडलंय याचं सगळ्यांना कौतुक वाटत असलं ना, तरी दादूंच्या अटी तो पूर्ण कसा करेल या काळजीत एक एक क्षण आम्ही कसा घालवतोय हे आमचं आम्हालाच माहित. शिवाय साक्षी तो कुठे राहत असेल, कसा राहत असेल, काय खात असेल, हेच विचार सारखे मनात येतात. देव, पण हे दिवस तर कायमचे राहणार नाही आहेत ना? लवकरच आता तुम्ही एकत्र येणार आहात. काय माहित देव, विक्रमच्या बाबतीत आज तुझी जी अवस्था आहे तीच माझी आहे. राजच्या बाबतीत माहित नाही तो काय खात असेल, कुठल्या अवस्थेत असेल. पोलीस त्याला त्रास तर देत नसतील ना? पण हे असं कायम थोडीच राहणार आहे. लवकरच तुम्ही एकत्र याल ना?